तर संजय गायकवाडांनी आज कॅन्टीनमध्ये एका कर्मचाऱ्याला मारहाण केलेली आहे। त्यांनी राडा घातलाय। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। आकाशवाणी आमदार निवासाच्या उपाहारगृहामध्ये शिवसेना आमदार संजय गायकवाडांचा राडा। निकृष्ट जेवण दिल्याचा आरोप। गायकवाडांनी रात्री आकाशवाणी आमदार निवासाच्या उपहारगृहामध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे व्हिडिओ समोर। आमदार निवासातील मारहाण प्रकरणी एकनाथ शिंदेंकडून आमदार संजय गायकवाडांना समज कोणालाही मारहाण करणं योग्य नाही, शिंदेंची प्रतिक्रिया। शिंदेंच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्री फडणवीसांना बदनाम करण्याचा प्रयत्न, यामागे मोठा कट, उद्धव ठाकरेंचा आरोप। आमदारांना कुणाला मारहाण करणं चुकीचं, त्यामुळे आमदारांबाबत चुकीचा संदेश जातो। विधिमंडळाची प्रतिष्ठा कमी होते, समज दिली जाईल। मुख्यमंत्री फडणवीसांकडून संजय गायकवाडांच्या कृतीवर नाराजी व्यक्त। शिळं जेवण देणाऱ्यांची पूजा करायची का? आमदार संजय गायकवाडांचा संतप्त सवाल। कॅन्टीन चालक 10 दिवस शिळं अन्न जेवण देत असल्याचा गायकवाडांचा आरोप। एखाद्या आमदारानं गरीब कर्मचाऱ्याला मारहाण करणं शोभतं का? हिंमत असेल तर संबंधित खात्याच्या मंत्र्याला मारा। माजलेल्या आमदाराचं निलंबन करा। संजय गायकवाडांच्या मारहाणीवरून अनिल परब आक्रमक। आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये भ्रष्टाचार सुरू। कॅन्टीनमध्ये डाळ खराब असेल तर त्याला तुमचंच सरकार जबाबदार आहे। जे आरेला कार्य करत नाहीत त्यांनाच तुम्ही मारहाण करता। संजय गायकवाडांच्या मारहाणीवरती संजय राऊतांची टीका। सत्तेतील आमदारांना मस्ती आली आहे। काँग्रेस नेते नाना पटोलेंचा हल्लाबोल। संजय गायकवाडांनी केलेल्या मारहाणीचा पटोलेंनी निषेध नोंदवलेला आहे, तर सत्ताधाऱ्यांचा पैसा आणि सत्तेचा माज आलाय, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। एफडीएच्या पथकाकडून आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये तपासणी, तर मुंबईतील आमदार निवास राडा प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून चौकशी सुरू। यास अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अन्नाचे नमुने देखील घेतले।